दोन पोरं आणि म्हातारा फक्त फोटो आहे त्याला काढून तो दगडात म्हणूनच परत सगळे आले पण जरा सायलेंट राहा थोडं। आज मोठेवाडी आसंगी तुर्क येथे मरगुबाई यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी दर मंगळवारी आणि शुक्रवारी असते त्याप्रमाणे आज देखील लोक हजर होते। मात्र अचानक आलेला सोसाट्याचा वारा याच्यामुळे आणि पाऊस याच्यामुळे जे बांधकामाधीन जे काही पत्रे होते ते अचानक वारा आल्यामुळे पत्रे उडून पडल्यामुळं त्या भिंतीवर पडल्यामुळं काही ठिकाणी भिंत पडली आणि ते भिंत काही लोकांच्या अंगावर पडल्यामुळे आपल्याकडे 6 लोक मयत आहेत। आत्तापर्यंत 6 लोक मयत आहेत। काही विजापूर डोमनाळ इथले आहेत, काही दरीबडचीचे आहेत आणि काही पांडुझरीचे आहेत। त्याचबरोबरीनं 20 ते 25 लोक आहेत ते जखमी आहेत आणि या सर्वांवर जखमींच्यावर उपचार विविध ठिकाणी सुरू आहेत। काही संखमध्ये जखमींना ॲडमिट केलेलं आहे, काही जतमध्ये आहेत आणि काही विजापूरला देखील ॲडमिट केलेलं आहे। प्रशासन सर्व या नागरिकांच्या संपर्कात आहे आणि काही मदत लागेल त्या सर्व मदत आम्ही करू। त्याचबरोबर येथील सर्व नागरिकांना देखील माझी आता विनंती आहे की इथं आणखी वारा आणि पावसाची शक्यता आहे, त्यामुळे इथं कुणी थांबू नये। सर्वांनी तात्काळ आपापल्या घरी निघून जावं। प्रशासन इथून पुढची सर्व काही कार्यवाही ते करून घेईल, त्यामुळे आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं। आज जत तालुक्यामध्ये मोठेवाडी येथे यात्रेच्या निमित्तानं काही भाविक आले होते। सोसाट्याचा वारा सुटल्यामुळं एक अत्यंत दुर्भाग्य घटना घडलेली आहे। तिथं जी भिंत होती, आडोसा होता, त्या आडोशाला बसलेले भाविक भिंत अंगावरती कोसळल्यामुळं मृत्युमुखी पडलेले आहेत। जवळपास 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे, बाकीचे बरेच जण जखमी आहेत। त्यातील काही लोक विजापूरला, काही लोक संख सरकारी दवाखाना येथे, काही लोक जत आणि काही लोक मिरजला पाठवलेले आहेत। माननीय जिल्हाधिकारी सांगली, माननीय प्रांताधिकारी जत, माननीय डीवायएसपी जत, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी तिथं आणि जे काही सरदार पाटील आमचे सगळे त्या गावचे सरपंच, उपसरपंच हे सगळे मदत कार्यामध्ये सहभागी आहेत। अत्यंत वाईट घटना ही घडलेली आहे। ज्यांचा यामध्ये मृत्यू पावलाय त्यांच्यासाठी मी परमेश्वरचरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। जे जखमी लोक आहेत त्यांच्यावरती व्यवस्थित उपचार व्हावा यासाठी सर्व प्रशासन मदत करतंय। परत एकदा सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली। त्यातली जी लोक मयत झालेली आहेत त्यापैकी 4 लोक जत तालुक्यातील आहेत, पांडुझरीचे 3 लोक आहेत, दरीबडचीचे